चला तर आज आपण एका रेसिपीपासून 2 रेसिपी बनवणार आहोत. मी इथे सर्वात अगोदर पालक स्वच्छ पाण्याने धुवून कट करून अशी बारीक बारीक घेतलेली आहे बघा. गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला, जेवढं पाहिजे तेवढं. मी इथे 2 प्लेट गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी प्लेट ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे गव्हाचा तिसरा हिस्सा आपल्याला घ्यायचा आहे. आणि अर्धी प्लेट बेसन घेतलेलं आहे मी. 2 प्लेट गव्हाचं पीठ, अर्धी प्लेट ज्वारीचं पीठ आणि अर्धी प्लेट बेसन. आणि पालक हवी तेवढी घ्यायची, पालकचं काही नाही. 3 पीठ घेतलेले आहेत आपण. बघा, परत एक वेळेस दाखवते मी तुम्हाला. पालक, बेसन, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ हे आपल्याला मस्त असं एका जागी मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता यामध्ये आपण भरपूर असा कांदा टाकूया. कांदा टाकला की मस्त अशी टेस्ट येते. कांदा टाकून घ्यायचा आहे भरपूर. आता त्यामध्ये लसूण घालून घेऊ. त्यामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे. कोथिंबीर पण आपल्याला भरपूर घालायचं आहे. तर यामध्ये आपण असं हाताने क्रश करून ओवा घालून घेऊया. हाताने चोळून आपल्याला ओवा घालायचा आहे. आणि 1 चम्मच यामध्ये आपण जिरं पावडर घालूया. 1 ते 1.5 चम्मच घालू शकता तुमच्या मनाने. 1.5 चम्मच यामध्ये जिरं पावडर घातलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. आणि आपण हळद घालू यामध्ये 1 चम्मच. आता यामध्ये लाल तिखट आपल्याला नाही घालायचं, ठेचा घालायचा. ठेच्याने खूप मस्त चव येते अशी टेस्ट. मी तर ठेचा घालत आहे चवीनुसार. आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तेच ते रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो, तर चला असं काहीतरी नवीन बनवा. छान लागते, तुम्हाला पण आवडेल. आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे. एकदाच पाणी नाही घालायचे, कारण की पालकचं पाणी सुटतं. परत थोडं थोडं लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पीठ चुरून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही पीठ नाही. आपल्याला मीडियम असं पीठ चुरून घ्यायचं आहे अशा प्रकारे. बघा, सुरुवातीला थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आपल्याला, कारण की पालकचं पाणी सुटते परत. अशा प्रकारे आपल्याला हे पीठ चुरून घ्यायचं आहे. आज आपण एका रेसिपीपासून 2 रेसिपी बनवणार आहोत. बऱ्याच जणांना पालक आवडत नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही जर बनवलं तर तुम्हालाही पालक आवडेल. न खाणारे पण खातील. अशा प्रकारे आपण पीठ चुरून घेऊया. असं ओबडधोबडत आपल्याला पीठ हे चुरून घ्यायचं आहे. आणि साईडला 5 ते 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. मस्त पीठ आपलं तो मुरून बसते तोपर्यंत. अशा प्रकारे आपल्याला पीठ चुरून साईडला ठेवून द्यायचं आहे. चला तर 10 मिनिटं आपण साईडला पीठ ठेवून देऊ. 10 मिनिटं झालेले आहेत. मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे स्वच्छ धुवून. त्यामध्ये असं पाणी थोडंसं टाकायचं आणि असं एक गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. जेवढा हवा तेवढा पोळीला घेतो त्या प्रकारे. आणि इकडे एका गंजामध्ये कशामध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला. एक तावा तिकडे आपल्याला तापवायला ठेवलेला आहे मी. तावा ठेवायचा आणि असं हाताने थापून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही धपाटे बनवले तर खूप छान लागते. एक वेळेस नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा. आणि तुम्हाला एक दुसरी पण पद्धत सांगते मी. अशा प्रकारे तुम्हाला जेवढे सॉफ्ट पाहिजे तेवढे सॉफ्ट आणि असे मस्त क्रंची पण बनते. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही करू शकता. असे मस्त असे थापून घ्यायचे एकसारखे. जाड पतले अजिबात ठेवायचे नाही. एकसारखं असं आपल्याला थापून घ्यायचे आहे बघा. असं सेंटरमध्ये एक आपल्याला छिद्र पाडून घ्यायचं आहे आणि अशा कडेने असं कट द्यायचे आहेत बघा.
चम्मचने सराट्याने. याने काय होईल, मस्त असं क्रिस्पी, मस्त छान असं आपला धपाटा भाजल्या जाईल. खालची वाफ वर येईल. त्यामुळे असं आपल्याला छत्र पाडून घ्यायचं आहे. तावा आपला मस्त तापलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बघा तुम्हाला दाखवलं मी टाकताना पण अजिबात मोडत नाही. आता साईडने आपल्याला कडेकडेने तेल सोडायचं आहे. तेल सोडल्याने काय होईल, बिलकुल चिटकणार नाही. चला तर वरची बाजू पूर्ण अशी कोरडी झालेली आहे, तर आपण पलटून घेऊया. पूर्ण वरची बाजू अशी कोरडी झाली की आपल्याला पलटून घ्यायचं आहे. साधारण 1 मिनिट तरी लागते. धपाटे भाजायला बराच वेळ लागतो. आता ही पण बाजू आपण पलटून घेऊ. बघा किती छान असं मस्त भाजला गेलेला आहे आपलं धपाटं. जर तुम्ही अशा पद्धतीने बनवला तर सर्वांना खूप आवडेल, लहानापासून मोठ्यापर्यंत. बघा किती छान असा कलर पण आलेला आहे. मी जवळून तुम्हाला दाखवत आहे. पालक न खाणारे पण खातील. मी दोन्ही बाजूने तुम्हाला दाखवते. बघा, एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने बनवा. तुम्हाला जसा हवा तसा बनतो, क्रंची पण आणि सॉफ्ट पण. चला तर मी तुम्हाला आता दुसरी पद्धत दाखवते. अशा प्रकारे हे पण आपल्याला जसं हवं तसं हे अशा प्रकारे तुम्ही थापू शकता. लाटण्याने तेवढे छान येत नाही. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा एक वेळेस. तुम्हाला हे एकदम असं पतलं थापून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे लहान मुलांना खूप आवडेल. बघा अशा पद्धतीने जर बनवलं तर. एक सेंटरला छद्र पाडून घ्यायचं आहे आपल्याला. पुन्हा असं कटकट द्यायचे आहेत. असं चला तव्यावर टाकू आपण. याला पण मस्त तवा आपला तापलेला आहे गरम. अशा प्रकारे काढून घ्यायचं. याला पण वरची बाजू मस्त अशी हडकू द्यायची आहे. बघा वरची बाजू अशी कोरडी झाली की पलटून घ्यायचं आहे. मस्त आपल्याला मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे. आतमधून कच्चे राहतात जर फुल गॅसवरती भाजले तर. ही पण बाजू आपण अशा प्रकारे पलटून घेऊ. असं साईडला कच्चं असेल तर अशा प्रकारे भाजायचं, लवकर भाजलं जाते. पलटून घेऊ. अशा प्रकारे खूप छान लागतात. अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्की बनवा. किती छान असा मस्त कलर आलेला आहे. मुलांना असं धपाटे वगैरे खा म्हणलं तर बघा किती छान असा मस्त कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता आणि किती छान पण दिसत आहेत. तर ते खात नाहीत. काहीतरी नवीन असं केलं की मुलं खूप आवडीनं खातात. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये कट करून घ्यायचे. बघा असं काहीतरी त्यांना नवीन दिसलं की आवडीनं खातात मुलं. अशा प्रकारे आपल्याला 3 कट द्यायचे आहेत. बघा म्हणजे 6 कट होतील. अशा प्रकारे 6 रेषा काढून घ्यायच्या आहेत. तुमचे मुलं जर असे खात नसतील तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस देऊन बघा. आता आपल्याला हे असे कट द्यायचे आहेत. आणि तुम्ही असं थापून सुद्धा डायरेक्ट सुद्धा तेलामध्ये टाकू शकता. किंवा हे असं तव्यावरती भाजून पुन्हा जर तळलं तर तेल कमी लागतं, जास्त ऑइली होत नाही. आणि तसंही तळलं तरी चालते पण थोडंसं ऑइली होतं. असे तुम्ही चिरून तेलामध्ये फ्राय करून मस्त असे क्रंची होऊन वरती शेव, भरपूर असा कांदा, टोमॅटो टाकून जर लहान मुलांना दिलं तर खूप आवडीनं मुलं खातील. यावरती केचप, टोमॅटो सॉस असं जर तुम्ही लहान मुलांना बनवून दिलं तर खूप आवडीनं खातील. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एक नवीन रेसिपी बनवू शकता. तुम्हाला दोन्ही रेसिपीपैकी कोणती रेसिपी आवडली कमेंटमध्ये ते पण सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील साध्या सोप्या, जेणेकरून तुम्हालाही पण बनवता याव्या. बघा किती छान अशा मस्त एकदम सॉफ्ट असे आपले धपाटे झालेले आहेत. तुम्ही थालीपीठ पण बनवू शकता.
बघा किती छान एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत बघा. तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही दह्याबरोबर तोंडी लावायला लोणचं अशा प्रकारे खाऊ शकता, खूप छान लागते. किंवा तुम्ही कढी पण यासोबत खाऊ शकता.